सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने नोट फॉर वोट प्रकरणामध्ये एक महत्त्वपूर्ण निकाल आज दिलेला आहे। या निकालाचं सर्वत्र स्वागत होते की खासदार आणि आमदारांना सुद्धा सभागृहामध्ये जर त्यांनी कोणत्याही त्यांच्या अधिकारांचा उपयोग करत असताना लाच घेतली असेल तर त्यांच्यावर खटला भरला जाऊ शकतो। आमदार खासदारांवरही गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, तपास केला जाऊ शकतो, त्यांना शिक्षा होऊ शकते। आणि विशेष अधिकाराची जी संकल्पना भारतीय राज्यघटनेमध्ये आहे त्या विशेष अधिकाराच्या अंतर्गत खासदार आमदारांना आपण केलेली लाचखोरी लपवता येणार नाही असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। या निकालाचं सर्वत्र स्वागत होते, पण त्याविषयीच दोन्ही बाजू समजून घेण्यासाठी नमस्कार, मी सोमेश कोलगे, कॅमेऱ्यावर आहेत वेद पांडे। एबीपी माझाच्या डिजिटल कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, अनेकांचं मत असे किंबहुना सर्वसामान्य भूमिका कायम अशी असते की सगळे राजकारणी हे भ्रष्ट आहेत, सगळे आमदार खासदार हे भ्रष्ट आहेत आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, त्यांचा पैसा सरकारने जप्त केला पाहिजे, अशी एक भूमिका घेऊन सर्वसामान्य माणसाची मनोभूमिका तयार झालेली असते किंवा त्याचं मानसशास्त्र काम करत असतं। कारण आत्तापर्यंत आपल्याला कायम चित्रपटांमधून असेल किंवा कथानकांमधून असेल राजकारणी किती भ्रष्ट आहेत याविषयीच्या वेगवेगळ्या कथा रंगवलेल्या असतात किंवा आपल्यासमोर तसं चित्र निर्माण झालेलं असतं। स्वाभाविक अनेक राजकारणी भ्रष्ट असतात, अनेक नेते करोडोंचा भ्रष्टाचार करतात, त्याबाबतीत कोणत्याही स्वरूपाचा वाद असण्याचं कारण नाही आहे। पण आज सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलाय त्या निकालाचे नेमके परिणाम काय होऊ शकतात आणि विशेषतः ते भारतीय लोकशाहीवर काय होऊ शकतात याचाही आपल्याला कुठेतरी शांततेने विचार करावा लागेल। आज सुप्रीम कोर्टाने निकाल देत असताना आपल्याला कुठेतरी असं दिसतंय की पूर्वी एकेकाळी सासऱ्याची केस ते सुनेची केस आणि त्यामध्ये आलेले दोन निकाल असं वर्णन या निकालाचं करावं लागेल। कारण 1993 साली ज्यावेळी पी.व्ही. नरसिंहराव यांनी सरकार स्थापन केलं होतं, परंतु पी.व्ही. नरसिंहरावांचं सरकार हे अल्पमतातील सरकार होतं आणि त्या सरकार विरोधात 1993 मध्ये एक अविश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला होता आणि त्यावेळी 256 विरुद्ध 251 अशा मतांनी पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारने अविश्वासदर्शक ठराव पराभूत झाले होते, किंबहुना अविश्वासदर्शक ठरावांना त्यांना जिंकता आलं नव्हतं। आणि त्यानंतर मग या प्रकरणामध्ये एक कंप्लेंट करण्यात आली सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनकडे, सीबीआयकडे, की काही खासदारांनी लाच घेतलेली आहे आणि त्या लाचेच्या आधारे त्यांनी हे अविश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान केलं, अविश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनी मतदान केलं आणि जे अल्पमतातील सरकार होतं नरसिंहरावांचं ते सरकार गडगडायला हे काही खासदार आणि त्यांची लाचखोरी त्यांनी घेतलेल्या ब्राइब्स कारणीभूत ठरल्या। त्यानंतर मग या प्रकरणावरती अनेक वर्ष खटला सुरू होता। तो 1998 साली सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं। सुप्रीम कोर्टाने त्यावेळी जजमेंट दिलं जे 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलं होतं की खासदार आणि आमदारांनी सभागृहामध्ये काय मतदान करायचं, काय भाषणं करायची हा त्यांचा विशेष अधिकाराचा भाग आहे। म्हणजे इथे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट कुठेतरी मूळ राज्यघटनेमध्ये जे लिहिलेलं आहे त्या तरतुदींच्या जवळ जाणार होतं। कारण मूळ राज्यघटनेमध्ये 105 कलम आणि सबसेक्शन 2 आणि कलम 194 सबसेक्शन 2 मध्ये लिहिण्यात आलेले आहे की आमदारांना आणि खासदारांना त्यांनी सभागृहात केलेल्या कोणत्याही वक्तव्याबद्दल, त्यांनी सभागृहात केलेल्या कोणत्याही मतदानाबद्दल प्रॉसिक्यूट करता येणार नाही, त्यांच्यावर कोणताही खटला भरता येणार नाही आणि हा आमदार खासदारांच्या विशेष अधिकाराचा एक भाग आहे। आणि या विशेष अधिकाराचा सन्मान हा त्यावेळी सुप्रीम कोर्टाने केला होता आणि सुप्रीम कोर्टाचे 5 न्यायमूर्ती म्हणाले होते की अशा प्रकारे आमदार खासदारांना तुम्हाला प्रॉसिक्यूट करता येणार नाही, त्यांच्यावर खटले भरता येणार नाहीत। जरी तुम्ही त्यांच्यावरती कोणत्याही स्वरूपाचे लाचखोरीचे आरोप असतील किंवा त्यांनी त्यांच्या सभागृहात मतदान करण्यासाठी काही पैसे घेतले असतील, भाषण करण्यासाठी काही पैसे घेतले असतील, त्यांनी काही प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले असतील, तरीसुद्धा हा त्यांच्या विशेष अधिकाराचा भाग आहे आणि राज्यघटनेने अशा स्वरूपाचे विशेषाधिकार मान्य केलेत, त्यामुळे त्यांना प्रॉसिक्यूट करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं। आता हा जो आत्ताचा निकाल आहे तो 2012 सालच्या एका प्रकरणावरून आहे की ज्यावेळी सीता सोरेन यांनी राज्यसभेच्या मतदानासाठी कोणाकडून तरी लाच घेतली, JMMच्या त्या आमदार होत्या आणि त्यांनी ती लाच घेतल्यानंतर त्यांनी मतदान मात्र त्याला केलं नाही, त्यांनी स्वतःच्याच पक्षाला मतदान केलं, परंतु अशा प्रकारे लाचखोरी झाली आणि त्यावरून एक तक्रार दाखल करण्यात आली। त्या तक्रारी विरोधात आपल्या विरोधातला गुन्हा क्वॅश करायला सीता सोरेन या हायकोर्टामध्ये गेल्या आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या या 1998च्या पी.व्ही. नरसिंहराव केसचा दाखला दिला
आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार हायकोर्टाने ती केस स्क्वॅश करायचं मान्य केलं, पण त्यांच्या विरोधातले अपिलात आले सुप्रीम कोर्टामध्ये। यावर सुरुवातीला 3 न्यायाधीशांपुढे सुनावणी झाली। त्यांनी हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवलं। 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणावर 7 न्यायमूर्तींचा कॉन्स्टिट्यूशनल बेंच तयार करण्याचा निर्णय घेतला, कारण पी.व्ही. नरसिंहराव खटल्यातील जे निकालपत्र आहे ते सुद्धा 5 न्यायाधीशांनी लिहिलं होतं, तर आता 5 पेक्षा तरी जास्त असायला हवेत, म्हणून 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने याविषयीचा निर्णय दिला आणि 7 विरुद्ध 0 असा जवळपास एकमताने हा निर्णय आलाय की विशेष अधिकाराच्या अंतर्गत तुम्हाला भ्रष्टाचाराची प्रकरणं दाबून टाकता येणार नाहीत। एका बाजूला या निकालाचं भरभरून स्वागत होतंय, कारण आमदार खासदारांना सुद्धा आपण कुठेतरी पारदर्शकतेच्या कक्षेत आणतोय अशा स्वरूपाने आणि अशा दृष्टीने या संपूर्ण खटल्याचं विश्लेषण केलं जाते। परंतु या निकालपत्राचं विश्लेषण फक्त तिथपर्यंत करता येणार नाही, कारण सुप्रीम कोर्टाने जे बेसिस घेतले हा निकाल देत असताना त्यामध्ये त्यांनी म्हटलं की ब्राईब घेणं किंबहुना लाच स्वीकारणं ही एक स्वतंत्र कृती आहे आणि सभागृहामध्ये भाषण करणं किंवा सभागृहामध्ये मतदान करणं ही एक स्वतंत्र कृती आहे। त्यामुळे या 2 इंडिपेंडंट ॲक्शन असल्यामुळे ब्राईब घेतल्याच्या कृती प्रकरणी अशा प्रकारे प्रॉसिक्यूट केलं जाऊ शकतं। गव्हर्नमेंटचा या सगळ्या प्रकरणामध्ये स्टँड काय होता, तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी जी भूमिका मांडली होती ते म्हणाले की नरसिंहरावांच्या जजमेंटबाबत खूप काळजीपूर्वक विचार करावा सुप्रीम कोर्टाने, कारण ते दिसतंय तितकं सोपं नाही आहे। जे अटर्नी जनरल आहेत त्यांनी अशी भूमिका मांडली होती की एक इन-हाऊस कमिटी तुम्ही नेमा आणि या इन-हाऊस कमिटीने म्हणजे जी सभागृहातील खासदारांचीच समिती असेल आणि त्या समितीने या सगळ्यावरती वॉचडॉगचं काम करावं की नेमके खासदार भ्रष्टाचार करतायत का। आता यातला जो मोठा धोका आहे तो आपण समजून घ्यायचा असेल तर नरसिंहराव खटला का दाखल झाला हेच आपल्याला पहिल्यांदा मुळात समजून घ्यावं लागेल। नरसिंहरावांचा खटला जो आहे, ज्या खटल्यात मूळ निकाल आला होता ज्यामध्ये आमदार खासदारांच्या विशेष अधिकाराचा सन्मान केला गेला, त्या खटल्यामध्ये नरसिंहरावांचं सरकार पडलं होतं आणि ते सरकार पाडण्यासाठी काही खासदारांनी लाच घेतली आणि ते काही वेगळ्या छोट्या पक्षांचे खासदार होते, हा मूळ आरोप होता। त्यामुळे यापुढे भविष्यामध्ये अशा स्वरूपाच्या निकालपत्राचा परिणाम हा निश्चितच एखाद्या आमदार खासदारांच्या आणि जी मूळ भारताची संसदीय लोकशाही आहे त्या संसदीय लोकशाहीतील लोकप्रतिनिधींच्या अधिकारांना मर्यादित करण्यावर होऊ शकतो का, तर नक्कीच त्याचा परिणाम तसा होऊ शकतो। कारण आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ज्यावेळी संविधानाने अशा स्वरूपाचे विशेष अधिकार दिले त्यावेळी घटना समितीने या विशेष अधिकारांची कल्पना काय ठेवली होती की आपली लोकशाही ही लोकप्रतिनिधींना सर्वसामान्य माणूस निवडून देतो, ते काही पंतप्रधानांना निवडून देत नाहीत। लोकप्रतिनिधी त्यांचे सगळे एकत्र येतात आणि आपल्यापैकी एकाला नेता निवडतात आणि मग तो नेता आपलं मंत्रिमंडळ स्थापन करून सरकार चालवतो। हे संपूर्ण मंत्रिमंडळ हे कायम सभागृहाला उत्तरदायी असतं। म्हणजे भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने जर सर्वोच्च स्थानी कोणी असेल तर ते मंत्रिमंडळ नसून मंत्रिमंडळ निवडून देणारे लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार खासदार असतात आणि स्वाभाविक या आमदार खासदारांचे जे अधिकार आहेत ते सरकारी यंत्रणांचा वापर करून प्रशासकीय दबावाचा वापर करून त्यांच्या अधिकारांची गळचेपी केली जाऊ शकते, त्यांच्यावरती दबाव टाकला जाऊ शकतो आणि कायम म्हणजे फ्लोअर ऑफ द हाऊस किंवा सभागृहात काय होतंय याला जे सर्वाधिक महत्त्व दिलं गेलं मुंबई खटल्यापासून ते अनेक विषयांमध्ये की डान्स ऑफ डेमोक्रेसी शूड टेक प्लेस ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस, असं म्हणतात की लोकशाहीचं जे काही व्हायचं आहे ते सगळं त्या सभागृहात होऊ दे, कारण तिथे लोकांचे प्रतिनिधी बसतात आणि तिथे ते होणं अपेक्षित आहे। पण अशा प्रकारे जर त्यांच्या विशेष अधिकारांचं असलेल्या जे आवरण आहे त्याला जर कुठेतरी छेद देण्यात आला तर कदाचित याचा परिणाम हा नकारात्मकही होऊ शकतो किंवा आजपासून काही वर्षांनी ज्यावेळी हे निकालपत्र जुनं झालेलं असेल त्यावेळी अशा स्वरूपाच्या निकालपत्राचा उपयोग करून एखाद्या खासदारांनी जर स्वतःहून इंडिपेंडंटली काही मत मांडण्याचा प्रयत्न केला, इंडिपेंडंटली मतदान करण्याचा प्रयत्न केला, एखादा गट जर फुटून वेगळा निघत असेल तर त्यांच्यावर स्वाभाविक ब्रायबरीचे आरोप केले जाऊ शकतात, त्यांच्यावर खटले भरले जाऊ शकतात आणि त्या गुन्ह्यांसाठी त्यांना शिक्षाही होऊ शकते, त्यांना जेलमध्ये टाकलं जाऊ शकतं आणि या सगळ्याचे परिणाम हे कुठे ना कुठेतरी अशा स्वरूपाची जी संसदीय लोकशाही आहे आणि सभागृहात चालणारा जो डान्स ऑफ डेमोक्रेसी आपण ज्याला म्हणतो त्याच्यावर चिलिंग इफेक्ट या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी निश्चितपणाने होऊ शकतो। परंतु दुसऱ्या बाजूला आपण एक लक्षात घेतलं तर आपल्याला कायम एक जाणवतं ते म्हणजे भारतीय संविधानामध्ये अशा स्वरूपाच्या कितीही दूरदृष्टीने विचार करून तरतुदी केल्या गेलेल्या असल्या आणि टेक्निकली संविधान कितीही स्ट्रॉंग असलं तरीसुद्धा प्रॅक्टिकल सेन्स आणि व्यावहारिकदृष्ट्या भारतातली लोकशाही काही ना काही मार्गाने जिवंत राहिली आहे आणि
कोणत्या ना कोणत्या पद्धतीने ही लोकशाही व्यावहारिक पातळीवर आपला काहीतरी उपाय शोधत असते. स्वाभाविक आज आमदार खासदारांना ब्राईब देण्याची पद्धत ही काही फक्त त्यांना पैसे देणं ही एकमेव आहे का? त्यांच्या कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला करोडो हजारो कोटींचे कॉन्ट्रॅक्ट दिले जाऊ शकतात, कोणत्या तरी आमदार खासदाराला मंत्रिमंडळात घेतलं जाऊ शकतं. अशा स्वरूपाची जर ब्राईब आणि करप्शन व्हायचं असेल तर त्याचे वेगवेगळे स्वरूप आहेत. ते काही आता कोणी तुम्हाला 1 कोटीची बॅग भरून आणली आणि ती दिली असेल असं केलं जात नाही. किंवा त्यावेळी जे हर्षद मेहतानी दाखवलं होतं की मी एका बॅगेमध्ये करोडोंनी नोटा भरून नरसिंहरावांना दिल्या होत्या आणि त्यांनी त्यांचं सरकार वाचवण्यासाठी त्या वापरल्या, असेही आरोप त्यावेळी झाले होते. आता काही तशा स्वरूपाची लाच दिली जाते किंवा तसाच भ्रष्टाचार होतो अशातला भाग नाही आहे. भ्रष्टाचार हा कोणत्याही मार्फत कोणत्याही माध्यमातून केला जाऊ शकतो. त्यामुळे मग पुन्हा या भ्रष्टाचाराची व्याख्या काय असणार, त्या लाचखोरीची व्याख्या काय असणार आणि अशा स्वरूपाचा जो प्रिव्हिलेज जे खासदार आमदारांना होतं ते गेल्यामुळे त्याचे दूरगामी परिणाम काय होणार याविषयी संपूर्ण साकल्याने विचार होणं अपेक्षित आहे. स्वाभाविक सुप्रीम कोर्टाचं जे डिटेल जजमेंट येईल त्यामध्ये याविषयीचं रिझनिंग असेल आणि अपेक्षेप्रमाणे याचा विचार गेलेला असेल की कुठेतरी ज्या संसदीय लोकशाहीच्या आधारे संपूर्ण देश उभा राहिला आणि लोकप्रतिनिधींच्या आधारे हा देश चालतोय, त्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात प्रचंड नकारात्मक भावना ही जनसामान्यांमध्ये आहे. कारण आत्तापर्यंत जसं चित्र रंगवलं गेलं आहे. परंतु जर तुम्ही अकॅडमिक दृष्टीने विचार करायला गेलात तर खरोखरच लोकप्रतिनिधींचे प्रिव्हिलेजेस काढून घेतले गेले तर भारतीय लोकशाहीचा जो इसेन्स आहे, त्याचा जो मूळ आत्मा आहे तो शिल्लक राहणार आहे का? ती लोकशाही हळूहळू कुठेतरी संसदीय लोकशाहीचं स्वरूप त्याचं बदलून ती मूळ त्याच्या आत्म्यापासून दूर जाऊ शकते का? हा देखील एक मोठा मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर सुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. निश्चितच आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे त्यामुळे आमदार खासदारांच्या भ्रष्टाचाराला आळा बसेल असं एक चित्र सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेलं असू शकतं. परंतु तसा आशावाद बाळगायला हरकत नाही. व्यावहारिकदृष्ट्या त्यामध्ये भ्रष्टाचाराचे अनेक मार्ग आजही मोकळे आहेत, भविष्यातही राहू शकतात. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.